Hare Nama Hare Nama eva kevalam Kalo nasteva 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 gatiranyata. दंडोत प्रणाम सगळ्यांना. हरे कृष्ण. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. पदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश श्रीरूपं साग्रजातं सगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं श्रीकृष्णचैतन्यदेव श्रीराधा कृष्णपादानं सगणललिता श्रीविशाखान्वितांश हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमती भक्ति सिद्धांत स्वामी इति नामिने. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंदा. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. सगळ्यांच्या चरणी दंडवत प्रणाम. हरे कृष्णा प्रभूजी. आता आपला ह्या 5व्या अध्यायातला शेवटचा श्लोक आहे आज. तर आता मी तो श्लोक वाचते. श्रीला प्रभुपाद की जय. भोक्तारं यज्ञ तपसां सर्वलोक महेश्वरम सुयदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति. भोक्तारां यज्ञ तपसां सर्वलोक महेश्वरम सुयदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति. याचा अर्थ असा आहे, मी सर्व यज्ञ आणि तपस्यांचा परमभोक्ता, सर्व ग्रहलोक आणि देवदेवतांचा परमेश्वर आणि मी सर्व जीवांचा हितकर्ता व सर्व जीवांच्या कल्याणाची इच्छा करणारा हे जाणून माझे पूर्ण ज्ञान असणारा सांसारिक दुःखापासून शांती प्राप्त करतो. श्रीला प्रभुपाद की जय. तात्पर्य. माया शक्तीच्या कसाटात सापडलेले सर्व बद्ध जीव या भौतिक जगतात शांती प्राप्त करण्यासाठी अत्यंत उत्सुक असतात, परंतु भगवद्गीतेच्या या श्लोकामध्ये वर्णिलेले शांतीचे सूत्र त्यांना माहीतच नाही. सर्वश्रेष्ठ शांती सूत्र केवळ हेच आहे की भगवान श्रीकृष्ण हे सर्व मानवी कार्यांचे भोक्ता आहेत. सर्व काही भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये अर्पण केले पाहिजे, कारण ते सर्व ग्रह लोकांचे आणि त्यामधील देवदेवतांचे अधिपती आहेत. त्यांच्याहून श्रेष्ठ कोणी नाही. देवदेवतांमधील सर्वश्रेष्ठ ब्रह्मदेव आणि शंकर यांच्यापेक्षाही भगवंत श्रेष्ठ आहेत. वेदांमध्ये भगवंतांचे वर्ण तमीश्वराणाम परम महेश्वरम म्हणून करण्यात आले आहे. मायेच्या प्रभावाखाली जीव आपल्याला दृश्य असणाऱ्या सर्व गोष्टींचे भोक्ता बनण्याचा प्रयत्न करीत आहे, परंतु वस्तुतः ते भगवंतांच्या भौतिक शक्तीच्या वर्चस्वाखाली असतात. भगवंत हे प्रकृतीचे स्वामी आहेत आणि बद्ध जीव हे भौतिक प्रकृतीच्या कठोर नियमांच्या अधीन आहेत. जोपर्यंत मनुष्य उघड सत्य जाणू शकत नाही, तोपर्यंत त्याला जगात व्यक्तिशः
अथवा सामूहिकरित्या शांती प्राप्त करणे कदापि शक्य नाही. कृष्ण भावनेचा हाच अर्थ आहे की भगवान श्रीकृष्ण हे सर्वश्रेष्ठ अधिपती आहेत आणि मोठ्या मोठ्या देवतांसहित सर्व जीव हे त्यांच्या अंकित आहेत. मनुष्य परिपूर्ण कृष्ण भावनेमध्ये केवळ शांती प्राप्त करू शकतो. आता हा जो शेवटचा श्लोक आहे त्यामधला सर्वात महत्वाचा श्लोक आहे, कारण ना या श्लोकामध्ये आपण खूप जन्मांपासून ज्याचा शोध घेत होतो, शांती आणि सुख हे आपल्याला कसं मिळेल ह्याचं वर्णन या श्लोकामध्ये केलेलं आहे. आता आपल्या सर्वांना माहितीच आहे की भगवान हे आपले पिता आहेत, परमपिता आहे. जसे कुठलेही पिता आपले जर संतान किंवा पुत्र जर दुःखामध्ये असतील तर तर त्यांना कधीच शांती प्राप्त होऊ शकत नाही. ते नेहमी असा प्रयत्न करत असतात की आपला पुत्र किंवा आपलं संतान कसं सुखी राहील. त्याप्रमाणे प्रत्येक जीव जो आहे म्हणजे आपण सगळे भगवानचा अंश आहे आणि प्रत्येक जीवात्मा आणि भगवान ह्यांचा संबंध काही जन्मांपासून आहे आणि त्याच्यामुळे हे भगवान श्रीकृष्ण आपल्या हृदयामध्ये राहतात, परंतु ते आपल्याला कधीच दिसत नाहीत आणि त्याच्यामुळे आपल्याला अशांती असते. त्याला कारण असं आहे की आपण ह्या भौतिक जगतामध्ये या आपल्या संसारामध्ये इतके गुरफटून गेलेलो असतो की आपण कृष्णाला कधीच बघू शकत नाही. आपण त्यांना विसरतो, बरोबर, आणि आपल्या अशांतीचं कारण करून घेतो. पण भगवान श्रीकृष्ण हे भगवंत हे आपल्याला कधीही विसरू शकत नाही. ही इज वेल विशर ऑफ ऑल ऑफ अस अँड ही लव्स अस अ लॉट. हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि आपण त्यांना विसरल्यामुळे काय होतं, आपल्याला अशांती मिळते. आपल्याला शांती कधी मिळू शकत नाही. हे पहिलं कारण आहे. आता दुसरं कारण मी उदाहरण देते जस्ट तुम्हाला. आपल्याला जीवनसाथी.com ही संस्था माहिती आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला अनुरूप जोड्या मिळत असतात. म्हणजे आपल्या वयोमानानुसार, आपल्या गुणानुसार, आपल्या स्वभावानुसार आपण अनुरूप जोडी शोधत असतो, बरोबर, आणि ती मिळाल्यावर आपण लग्न करतो किंवा हे नॉर्मल आपली आता सध्या ही चाललेलं आहे. परंतु आपण कित्येक जन्म, कित्येक योनी आपण ह्या जोड्या शोधतो आहे. आपण सगळ्या योनीतनं गेलेलो आहेत, आपण कित्येक जन्म गेलेलो आहोत, आपण ही जोडी शोधतोय, पण आपल्याला ही जोडी आतापर्यंत अजून कधी मिळाली नाहीये आणि ही न मिळाल्यामुळे परत आपल्या अशांतीचं कारण होतं. खरं तर ही जोडी कोण आहे आपल्याला सगळ्यांना माहितीये की आपली ही जीवनसाथीची जोडी आहे भगवान श्रीकृष्ण आहेत. पण आपल्या डोळ्यावर अहंकाराची पट्टी बांधल्या गेल्यामुळे आपल्याला हे दिसण्यातच येत नाही की भगवान श्रीकृष्ण हे आपले जीवनसाथी आहेत आणि आपल्याला हे अशांतीचं आपलं एक कारण आहे. कारण मी तुम्हाला जे मगाशी सांगितलं की आपण शांतीची कारणं शोधतोय की शांती कशामुळे मिळू शकते हे या श्लोकामध्ये दिलेलं आहे. पण ही काही अशांतीची कारणं ती आपल्याला अगोदर फाइंड आउट केली पाहिजेत. तिसरं म्हणजे आपल्याला हे माहितीये, मी सगळ्यांना माहिती की भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते गोलोकामध्ये एकदम सुख आणि शांतीने छान त्यांचं जीवन चाललेलं आहे, बरोबर. पण त्यांना ते आपले पिता आहेत, बरोबर. मग त्यांना दुःख हेच आहे की भूलोकामध्ये, ह्या मर्त्य लोकामध्ये आपण सगळे दुःखी आहोत आणि हे त्यांना फार दुःख आहे. आणि मग नेहमी ते ह्याच विचारात असतात की ह्या जीवात्मांना, या लोकांना शांती कशी मिळू शकेल, त्याच्यासाठी काय करू शकेल मी. आणि म्हणून आपल्याला शांतीचा मार्ग दाखवण्यासाठी, आपल्याला सुख मिळण्यासाठी, आपल्याला आनंद मिळण्यासाठी भगवान अवतार घेतात भूलोकामध्ये आणि ह्या अवतारामध्ये ते आपलं कार्य करतात. पण त्यात सुद्धा आपल्याला अवतार समजत नाही. आपलं अज्ञान तिथे येतं पुढे आणि आपण परत आपले काय त्यांच्याबरोबरचे संबंध आहेत ते आपण विसरतो. आपण त्यांना सुद्धा विसरतो आणि आपण त्यांच्यापासून वेगळे असतो. ही सगळी अशांतीची कारणं आहेत. ह्याच्यामुळे सुद्धा आपल्याला शांती कधीच मिळत नाही. मग आपल्याला आता काय केलं पाहिजे त्याच्यासाठी? आपल्याला हे माहितीये की भगवान हे सगळ्या ब्रह्मांडाचे स्वामी आहेत. आपण राहतो एक ब्रह्मांड आहे, पण असे अनेक आणि कैक ब्रह्मांड आहेत. या सगळ्या ब्रह्मांडाचे स्वामी स्वतः भगवंत आहेत. या ब्रह्मांडाचे कंट्रोलर स्वतः भगवंत आहेत. या ब्रह्मांडाचे ओनर स्वतः भगवंत आहेत. एव्हरीथिंग हे जे सगळं आहे हे बिलॉंग्स टू ओनली हिम, नॉट अस. आपल्या मालकीचं काही नाही, हे सगळं त्याच्या मालकीचं आहे. आपण काय खाली हात आहे ते खाली हात जाएंगे. आपल्या हातात काही नसतं. म्हणजे जर उदाहरण घेतलं तर स्वतः अलेक्झांडरने अख्खी दुनिया जिंकली, पण जेव्हा तो गेला तेव्हा त्यांनी सुईच्या टोका एवढी भूमी सुद्धा घेऊन जाऊ शकला नाही तो. म्हणजे हे तर आपल्याला मान्य आहे की हे सगळं आहे ते भगवंताचं आहे आणि हे आपण कबूल केलं पाहिजे.
की एव्हरीथिंग ओनली बिलॉंग्स टू हिम. आपलं ह्याच्यामध्ये काही नाहीये. बरं, आता त्यांनी काय केलेलं आहे, ह्या सगळ्यामध्ये आपल्याला शांती प्राप्त व्हावी, आपल्याला आनंद मिळावा म्हणून त्यांनी सगळी सोय करून ठेवलेली आहे. आपली छान सोय म्हणजे त्यांनी कशी दिलेली आहे, आपल्याला हवा फ्री दिलेली, आपल्याला पाणी फ्री दिलेलं आहे. आणि सगळ्यात आता आपण पाण्याकरता पैसे मोजतो ती गोष्ट वेगळी, पण पाणी पण आहे ना आपल्याकरता. आपण आज आपल्या पाण्याकरता पैसे मोजतो हे आपल्या चुकीमुळे, नॉट भगवंताची चुकी. त्यांनी आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शरीराला सगळ्यात इम्पॉर्टंट असणारी गोष्ट म्हणजे कुठली? तर ती आहे श्वास. जी ज्याला भरपूर डिमांड आहे. आणि ही एवढी बिग डिमांडेड गोष्ट सुद्धा श्वास आपल्याला भगवंतांनी खूप फ्री दिलेला आहे. एवढी मोठी कृपा आपल्यावर भगवंताची आहे. पण तरी सुद्धा आपण काय म्हणतो, जे अशिक्षित आहेत, म्हणजे ज्यांना ज्ञान नाहीये, जे अज्ञानी आहेत, जे भगवंतांना मानत नाहीत, ते काय म्हणतात, अरे हे तर काहीच नाही, आपल्याला सगळं स्वतःहून मिळालेलं आहे. ते भगवंतांची कृपा याच्यात मानूच शकत नाही. एकदम एक्झाम्पल एक घ्यायचं म्हणजे की जेव्हा मूल आईच्या पोटात असतं, तेव्हा त्याची दुधाची सोय सुद्धा भगवंत स्वतःच करून ठेवतो. त्यासाठी काही कोणाला करावं लागतं, काही करावं लागतं, ते स्वतःच करून ठेवतो. आणि अजून एक एक्झाम्पल द्यायचं तर एक दाणा आपण जमिनीत पेरला, एक दाणा आपण जमिनीत पेरला, तर त्या दाण्याचे हजारो दाणे आपल्याला मिळतात. बरं, हे आपल्याला सगळ्यांना मान्य आहे. पण त्या जमिनीवर सुद्धा हक्क आपण सांगतो. ती भगवंतांची जमीन असून पण आपण हक्क सांगतो. आता एवढं सगळं आपल्याला भगवंत देतो म्हणजे इट्स अ मिरॅकल की नाही? आणि हे जर सगळं आपल्याला कळत असेल, भगवद्गीताचं ज्ञान घेतल्यामुळे किंवा भागवतांचं ज्ञान घेतल्यामुळे जर आपल्याला कळालं, तर आपण सुखी होतो. बरं, आता माझा हा प्रश्न आहे, की भगवंत आपल्याला एवढं सगळं देतात. ह्या रिटर्नमध्ये आपण भगवंतांना काय देतो? काय देतो आपण भगवंतांना? तर भगवंत आपल्याला म्हणतात, की "बाबा रे, तू माझा पुत्र आहेस, मी तुझा पिता आहे." आपण काय देतो? काही देत नाही. आणि भगवंत आपल्याकडनं काय मागतात, की जे तू काही करशील ना, ते माझ्या आनंदासाठी कर. मला आनंद मिळेल असं कर. जसं फॉर एक्झाम्पल आपण घेतलं तर प्रसादम. आपण जे अन्न शिजवतो, ते अन्न आपण थोडासा प्रसाद म्हणून जर भगवंतांच्या चरणी ठेवलं आणि ते आपण सगळ्यांनी मिळून खाल्लं, तर काय होणार आहे? आपली चित्तवृत्ती शुद्ध होईल. आपलं मन शुद्ध होईल. हे एक उदाहरण झालं, जे आपल्याला भगवंतांनी दिलंय त्याच्यापैकी मी एक उदाहरण दिलं. दुसरं उदाहरण म्हणजे आपण जे काही अर्न करतोय आता, कमवतोय, त्याच्यातले काही पर्सेंटेज आपण भगवंतांकडे नक्कीच देऊ शकतो. का? तर हे सुद्धा आपल्याला भगवंतांनी दिलेलं आहे. बरोबर? हे एवढं सगळं असून पण आणि माझं असं म्हणणं आहे, की आपण जेव्हा आपलं हे जीवन जगत असतो, तेव्हा सेंटर ऑफ लाईफ जर आपण आपल्या कृष्णाला ठेवलं ना, तर बऱ्याच गोष्टी आपल्या शांतीने आणि सहजगत्या साध्य होतात आपल्याला. पण हे आपण मानत नाही. कारण जे अज्ञानी लोकं असतात ते नेहमीच म्हणतात, की गॉड डझंट एक्झिस्ट. हे जे आहे ना सगळं आपलं स्वतःचं आहे आणि हे सगळं वापरून पण आपल्यात खूप इगो आहे, खूप अहंकार आहे. आणि जर आपल्याला शांती मिळवायची असेल किंवा आपल्याला हे सगळं शांतीने प्राप्त करायचं असेल, तर भगवंताबरोबर आपल्याला शांतीचे आणि प्रेमाचे संबंध प्रस्थापित करावे लागतील. आणि तेव्हाच ही शांती आपल्याला मिळू शकेल. जसं आता आपण लेटेस्ट जर आपण उदाहरण दिलं, तर आता जे युद्ध चालू आहे आपल्या आजूबाजूला, हे आपण उदाहरण देऊ शकतो. ट्रम्पने काय केलंय, काही देशांना आपल्या बरोबर घेतलंय, विरुद्ध एक देश त्याच्या विरुद्ध हे लढतायत. हे सगळं मागतोय तो, की मला तुमच्याकडनं हे हवंय, त्याच्या खूप काही मागण्या आहेत. आणि समोरचा देश हे मागण्या पूर्ण करायला तयार नाही. कारण तो म्हणतो हे माझं आहे, हा म्हणतो हे माझं आहे. मग ह्या दोघांच्या भांडणामुळे अख्खं जग होरपळतंय, बरोबर? पण ॲज पर आपले जर ॲज पर प्रभुपादांनी जी आपल्याला शिक्षा दिली त्यानुसार जर आपण ही एक फॅमिली आहे आणि सगळं दिलेलं भगवंतांचं आहे, आपण ह्याची सर्व सेवा नाही, भगवंत सर्व सेवा आहे, हे जर मान्य केलं किंवा हे जर फॉलो केलं, तर आज अख्ख्या जगामध्ये शांती प्रस्थापित होईल. इट्स वन फॅमिली आणि एव्हरीथिंग इज बिलॉंग्स टू गॉड. ही आपल्याला प्रभुपादांची शिकवण आहे. आणि हे जर केलं ना, तर नक्कीच हे युद्धविराम होईल आणि आपल्याला पूर्ण शांती मिळू शकते. म्हणजे जर आपण हे मान्य केलं, की हे परमभोक्ता आहेत. भगवान
श्रीकृष्ण स्वतः परमभोक्ता आहेत हे जर आपण मान्य केलं तर डेफिनेटली आपल्याला शांती मिळेल. हे सगळ्यात महत्वाचं. हे आपण पहिल्या पॅरेग्राफ मधनं हे आपण बघितलं. जसं मी म्हटलं, भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम, ह्या सगळ्याचं मिनिंग हे झालं. पण आता दुसरे सुहेदम सर्व भूताना ज्ञात्वा मा शांती मृच्छती, म्हणजे कृष्ण भावना भावित कर्म करणे म्हणजेच भगवंत हे सर्वांचे अधिपती आहेत या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन कर्म करणे. कृष्ण भावना म्हणजे कृष्ण कॉन्शियसनेस, म्हणजे स्वतःच्या परमसत्याशी असणाऱ्या संबंधाच्या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन कर्म करणे. हे आपल्याला केव्हा समजतं, जेव्हा आपण हे सगळं ज्ञान भगवद्गीता आणि भागवतम मधनं घेतो, तेव्हा आपल्याला कळतं की परम सत्य आणि परमपुरुष फक्त भगवान श्रीकृष्णच आहे. विशुद्ध जीव हा भगवंतांचा अंश या नात्याने त्यांचा शाश्वत सेवक असतो. आणि आपल्याला सुद्धा भगवंतांचे सेवक होऊन राहणं हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. कृष्ण भावना म्हणजे भौतिक जगतामध्ये साधनेद्वारे आध्यात्मिक अस्तित्वासाठी जागृती करणे होय. जितक्या प्रमाणात मनुष्य प्रगती करतो तितक्या प्रमाणात तो भौतिक प्रवृत्तीच्या तावडीतून सुटत जातो. ही प्रगती म्हणजे कृष्ण कॉन्शियसनेस मध्ये पुढे पुढे जात राहणं, ही प्रगती. भगवंत कोणाच्याही बाबतीत कधीच पक्षपात करीत नाही. सर्व काही मनुष्याच्या कृष्ण भावनेतील कर्तव्याच्या व्यावहारिक आचरणावर अवलंबून असते आणि यापासून त्याला सर्व प्रकारे इंद्रिय संयमित करण्यास म्हणजेच काम आणि क्रोधावर विजय मिळवण्यास मदत होते. उपरोक्त विकारांना नियंत्रित करून जो कृष्ण भावनेमध्ये दृढ राहतो तो वास्तविकपणे दिव्य स्थिती किंवा ब्रह्मनिर्वाणामध्ये राहतो. म्हणजे परंतु भक्ती योगातील पूर्णतेची केवळ पूर्वतयारी आहे आणि भक्तिपूर्ण सेवा हीच मानव जातीला शांती प्रदान करू शकते किंवा ही जीवनाची परमोच्च परम संसिद्धी आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे ह्याच्यामधनं आपल्याला प्रभुपाद काय सांगतात की भगवंताचे आपल्या हृदय कसे असावे, तर आपल्या भगवंताचे हृदय हे ना समुद्रासारखे असावे. समुद्र कसा अथांग असतो, त्याच्यामध्ये कितीही नद्या येऊन मिळाला समुद्राला काहीही फरक पडत नाही. त्याच्यातून तुम्ही किती पाणी काढून घ्या काही फरक पडत नाही. किती पाणी टाका त्याच्यात सुद्धा काही फरक पडत नाही. लाईक दॅट, म्हणजे ह्याच्यात एक्झाम्पल मला असं द्यायचं होतं की आपण म्हणजे भक्तांचा अपमान झाला किंवा कोणी आपला अपमान केला किंवा काही झालं ना तरी ती सहन करण्याची शक्ती आपल्यात हवी. त्याच्यासाठी आपल्याला शांत राहणं खूप महत्वाचं आहे. संयमी राहणं खूप महत्वाचं आहे. त्या लाईफमध्ये कोणाला प्रॉब्लेम येत नाही, लाईफमध्ये सगळ्यांना प्रॉब्लेम येतात, सुख दुःख येतं. पण त्यावेळेस आपल्याला काय करायला पाहिजे, तर आपलं जे मन आहे ना, आपलं माइंड हे आपल्याला शांत आणि कूल ठेवलं पाहिजे. आपली सहनशक्ती आपल्याला वाढवायला पाहिजे. आपलं संयम आपल्याला वाढवायला पाहिजे. कारण या सगळ्या नॉलेजनुसार आपल्याला हे कळतंय, की हे आपल्या सगळ्या कर्माचे भोग आहेत. आणि हे सगळ्या कर्माचे भोग आपल्याला भोगलेच पाहिजे ऍट एनी कॉस्ट. मग ते भोगताना आपण रडत कशाला भोगायचे, भोगले पाहिजे ते माहितीये. मग हे आपण शांत राहून संयमी राहून भोगले पाहिजे. म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहितीये की सुख दुःख येत असतं. दुःख आलंय हे माहितीये, पण हे दुःख काय कायमस्वरूपी नाहीये, थोड्या दिवसाकरता आहे. ते थोड्या दिवसाकरता राहणार आणि मग जाणार. तसं फॉर एक्झाम्पल भगवान अध्याय 2 मध्ये 14व्या श्लोकात म्हणताय की माता स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुख दुःखदाः आगमापायनो नित्य स्थान स्ति तक्ष्व भारत. म्हणजेच काही हे म्हणजे ते अर्जुनाला सांगतात की हे कौन्तेय, ही तात्पुरती उत्पन्न होणारी आणि कालांतराने विनाश पावणारी ही जी सुख दुःख आहेत ती हिवाळा उन्हाळ्याप्रमाणे जात येत असतात आणि हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि तर हे भरतवंशजा, ही सुख दुःखे इंद्रियांना होणाऱ्या जाणीवेपासून निर्माण होतात आणि ती मनुष्याने शुद्ध न होता सहन करण्यास शिकलं पाहिजे. हे आपल्याला भगवंतांनी अगोदरच सांगितलेलं आहे. मग ही तात्पुरती सुख दुःख आहे ते आपल्याला माहितीये, मग ही सहन करायची आणि कालांतराने विनाश पण पावणार आहेत. म्हणून त्यावेळेस मनुष्याने खचून न जाता ही दुःख सहन करायला शिकली पाहिजेत, म्हणजे आपल्याला ती एक्सेप्ट केली पाहिजे. आणि जर आपल्याला हा विश्वास आहे की कृष्ण हे परम भोक्ता आहेत, परम पुरुष आहे, तर मग आपल्याला त्यांच्या चरणी सरेंडर व्हायलाच पाहिजे. आणि आपण जेव्हा त्यांच्या चरणी टोटली सरेंडर होतो
तेव्हाच आपल्या मनाला परम शांती मिळते. आणि सगळ्यात महत्वाचं काय, सरेंडर करणं, प्रार्थना करणं. आपल्याला नवविधा भक्ती आहे, त्याच्यामध्ये प्रार्थना प्रार्थना करणं. आणि सगळ्यात महत्वाचं प्रभुपादांनी आपल्याला जे दिलेलं आहे चॅन्टिंग, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हे भावभक्तीने मनापासून जर आपण चॅन्टिंग केलं ना, तर आपल्याला नक्कीच ह्या सुखदुःखापासून मुक्तता मिळेल आणि आपल्याला शांती मिळू शकते. आणि प्रभुपादांनी जे आपल्याला सांगितलेले आहेत 4 रेग्युलेटरी प्रिन्सिपल, हे आपल्याला आपल्या जीवनात पाळणं खूप गरजेचं आहे. इव्हन आपण हे रेग्युलेटरी प्रिन्सिपल प्रत्येक वेळेस पाळताना आपल्याला पहिल्यांदा स्टार्टिंगला खूप त्रास होतो. पण एकदा का आपल्याला सवय झाली की ती आपण पाळू शकतो. इव्हन चॅन्टिंग करताना माझं सुद्धा असंच मत आहे, ही चॅन्टिंग करताना आपण भावभक्तीने चॅन्टिंग 16 माळांपैकी 1 माळ जरी आपली भावभक्तीने चॅन्टिंग करून झाली, तरी पण आपल्याला खूप काही त्याच्यामधनं मिळून जातं. आणि म्हणून मला काय म्हणायचंय, ह्या सगळ्या श्लोकामध्ये आपल्याला हे समजतं की आपण ही कृष्णाची सेवा भक्तिभावाने केली पाहिजे. या सेवेमध्ये आणि सेवा करताना किंवा हे करताना अधर्म नाही केला पाहिजे. धर्माने आपल्याला चाललं पाहिजे. आणि ज्याप्रमाणे आपल्याला आपल्या प्रभुपादांनी काही जे सांगितलेले आहेत रूल्स अँड रेग्युलेशन, ते फॉलो करून चाललं, तर आपल्याला नक्कीच शांती मिळेल. आणि आपण परम काय म्हणतात ते परम भोक्ता जे आहेत त्यांना आपण मान्य करतो या गोष्टीसाठी. आता म्हणजे मला एक ह्या सगळ्यामध्ये एक लीला आठवली भगवानांची. ज्या लीलेमध्ये भगवान गायींना आणि त्यांच्या मित्रांना घेऊन, गायींना चरायला आणि त्यांच्या मित्रांना घेऊन ते जंगलामध्ये जातात. आणि त्या जंगलामध्ये होतं असं की खूप वणवा पेटतो. वणवा पेटतो तेव्हा त्याचे सगळे मित्र फक्त एकच हाक मारतात, कृष्ण कृष्ण. अगदी इथून आत्मीयतेने मनापासून हाक मारतात. जसं आपल्या द्रौपदीने सुद्धा तिच्या वस्त्रदानाच्या वेळी कृष्णाला हाक मारलेली. इवन गोपिका सुद्धा, जरी भगवान श्रीकृष्ण म्हणजे उदाहरण दिलं तर भगवान श्रीकृष्ण आपल्या सर्वांना तेवढंच प्रेम करतात. त्यांचं प्रेम कधी म्हणजे डिस्ट्रीब्युट होत नाही, परंतु गोपिकांचं प्रेम हे इतकं आत्मीयतेने असतं, त्यांना कृष्णाचा विरह सहन होत नाहीत. म्हणून त्यांना माहितीये की कृष्ण हे आपल्या बाजूलाच आहेत. कृष्ण आपल्याला कधी सोडून गेलेलं नाही. कृष्ण इज ऑलवेज विथ अस. पण आपल्या बाबतीत काय होतं, आपल्या बाबतीत असं होतं की कृष्ण, आपण काही संबंध प्रस्थापित करत असतो आणि कृष्ण आपल्याकडे बघत असतात की अरे, हा मला विसरला तर नाही ना, हा माझ्याबरोबर हे चांगले संबंध कधी प्रस्थापित करेल, या ह्याच्यामध्ये असतात. पण गोपिकांच्या बाबतीत तसं नाहीये. तर मला या उदाहरणामध्ये काय सांगायचंय की जेव्हा वणवा झाला, आग लागली, तेव्हा सगळ्यांनी कृष्णाला हाक मारली, तेव्हा कृष्ण स्वतः धावून आले तिकडे. आणि कृष्णांनी ना त्यांना सगळ्यांना शांत झोपायला सांगितलं. आणि कृष्णांनी या सगळं आगीचा वणवा गिळून टाकलं आणि आग सगळी शांत झाली. भक्तांसाठी कृष्ण धावून आले, बरोबर. त्याचप्रमाणे आपण जी सकाळी रोज आरती म्हणतो, संसार दावा नललीड लोका त्राणाय कारुण्य घना घनत्व. जर आपण या आरती या ह्याचा प्रार्थनेचा जर प्रत्यक्ष किंवा श्लोकासहित अर्थ बघितला, तर आपण काय म्हणतो की माझ्या संसाररूपी जंगलामध्ये खूप आगीचा वणवा पसरलाय, खूप आग लागलेली आहे. तर हे कृष्णा, तुझं कारुण्य, तुझी कृपा माझ्यावर माझ्यावर तू म्हणजे माझ्यावर तू ती वर्सव, हे कृष्णाला आपण सांगतो, बरोबर. मग तेव्हा कृष्ण काय करतो, एक ढग आपल्यावर पाठवतो, जो गुरुरूपी ढग आपल्यावर येतो आणि गुरुच्या रूपाने गुरूंच्या आशीर्वादाने आपल्यावर तो याचा आशीर्वादांचा वर्षाव करतो. ज्यामुळे आपल्याला कृष्ण भावनामध्ये किंवा कृष्ण कॉन्शियसनेस मध्ये आपल्याला पुढे जाण्यामध्ये मदत होते. हे आपल्याला सगळ्यात महत्व पाहिजे. म्हणजे भगवानांच्या कृपेचा पाऊस तर आहेच, पण तो त्या आशीर्वादामुळे गुरूंचा आशीर्वाद पण आपल्याला पाठवतो. ते ढग आपल्यावर कृपा करतात आणि त्याच्यामुळे आपण कृष्ण कॉन्शियस मध्ये खूप पुढे जाऊ शकतो, असं मला वाटतं. आणि हा सगळ्या श्लोकांचा जो, या सगळ्या मेन ह्या श्लोकाचं जो तात्पर्य हेच आहे की आपल्याला शांती कशी मिळेल. तर आता मी जे सांगितलं हे सगळं आपण फॉलो केलं तर नक्कीच आपल्याला शांती मिळेल. कृष्णाला परम भोक्ता, परम पुरुष हे मानून, त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून, टोटली सरेंडर होऊन
प्रभुपादांनी सांगितलेले 4 रेग्युलेटिव्ह प्रिन्सिपल फॉलो करू, विथ चॅन्टिंग करून आणि हे रेग्युलर क्लासेस अटेंड करून कृष्णा कॉन्शियसनेस मध्ये आपण पुढे जाऊ शकतो आणि आपल्याला नक्कीच शांती मिळू शकते असा माझा दृढ विश्वास आहे. हरे कृष्ण. सगळ्यांच्या चरणी दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. खूप सुंदर, मस्त, खूप चांगलं प्रेझेंटेशन होतं आणि पूर्ण श्लोक पण व्यवस्थित तुम्ही सांगितला. तर क्विकली कोणा भक्ताचा काही प्रश्न असेल, काही शंका किंवा टीका टिप्पणी, विल टेक दॅट. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण माताजी. खूपच सुंदर क्लास आणि तुमचं खरोखरच प्रभूजी म्हणाले त्याप्रमाणे तुम्ही श्लोकाचे सगळे पॉइंट चांगल्या प्रकारे कव्हर केले. तुमचं कन्व्हिक्शन तुमच्या बॉडी लँग्वेज मधून दिसत होतं. तुम्ही पटवून सांगत होतात ती गोष्ट त्याप्रमाणे. खूप सुंदर क्लास. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. माताजी खूप सुंदर क्लास होता. खूप छान आवडलं मला. फर्स्ट टाइम ते पण खूप सुंदर होतं. हरे कृष्ण. आणि हे सगळं तुमच्याकडनंच, तुमच्या सगळ्या प्रभूजी माताजींकडनंच बघून ऐकून सतत सकाळचे वर्सेस कानावर पडून हे सगळं काही बोलण्याची जी मला म्हणजे शक्ती किंवा मिळाली किंवा काय बोलावं सुचलं हे तुमच्या सर्वांमुळेच. म्हणजे खरंच थँक्यू टू ऑल ऑफ यू. ऍक्च्युली तुमच्या सगळ्यांच्या चरणी दंडवत प्रणाम. तुमच्यामुळे हे सगळं मला बोलता आलं. मी हेमांगिनी माताजींचा पण क्लास सतत ऐकत असते. मला नेहमी वाटतं की आपल्याला म्हणजे आपल्याला जे माहित असलेले पॉइंट्स हे आपल्याला या क्लासमध्ये एक्सप्लेन करता पण आलं पाहिजे. म्हणजे तर त्याच्यासाठी ह्या एका श्लोकासाठी मी खूप सारे लेक्चर्स ऐकले. मी खूप सारं वाचलं. त्याच्यामुळे अर्धा तासामध्ये हे कव्हर करण्यासाठी हे पॉइंट्स मी कसे मांडू शकते हे मी विचार केला आणि छोटे छोटे पॉइंट्स घेऊन मग मी हे तुमच्या पुढे मांडले. पण काही चूक झाली असेल ह्या पॉइंट्स मध्ये तर क्षमा असावी. नाही माताजी, नाही जसं तुमचं प्रेझेंटेशन अत्यंत सुंदर होतं. इवन कॉन्फिडन्स, बॉडी लँग्वेज, एव्हरीथिंग वॉज फंटॅस्टिक. म्हणजे आय एम इम्प्रेस्ड. तर खूप चांगलं होतं आणि ऑब्विसली तुमची तयारी दिसत होती. यू हॅव डन लॉट ऑफ प्रिपरेशन्स आणि एवढे पॉइंट्स तुम्ही जमा केले, एवढे श्लोक जमा केले. सो दॅट वॉज रिअली ॲडमायरेबल. खूप खूप चांगलं तयारी केली. अँड आजचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये पण जर आपण पाहिलं तर हा जो अध्याय आहे, 5वा अध्याय, त्याचा पुरा क्रक्स जो आहे तो हा श्लोक आहे की भगवानच सर्व आहेत हे आपल्याला समजायचं आहे. भोक्तारम भगवान कृष्ण आहेत, सर्व लोक महेश्वरम ते भगवान आहेत आणि सूरद आहेत. हे 3 गोष्टी प्रभुपाद म्हणायचे ऑलवेज इज टू से की दिस इज अ पीस फॉर्म्युला. कुणाला जर जीवनात शांती पाहिजे असेल तर पीसफुल ऑर्गनायझेशन आणि युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन आणि हे सगळे जे असे बनवून उपयोग नाहीये. बिकॉज द मेन फंडा इज टू अंडरस्टँड. जर शांती पाहिजे तर कृष्णा इज एन्जॉयर ऑफ एव्हरीथिंग, कृष्णा इज द ओनर ऑफ एव्हरीथिंग अँड कृष्णा इज बेनिफॅक्टर टू ऑल ऑफ अस. हे जर समजलं तर ऑटोमॅटिकली वी विल बी ॲट पीस. अँड व्हेरी नाईसली तुम्ही आता जो करंट सिच्युएशन आहे वॉरचं ते यू कनेक्टेड व्हेरी नाईसली. तर हा केवळच सगळा जो दुनियामध्ये चालला आहे बिकॉज एव्हरीबडी वॉन्ट्स टू बी द बॉस. ट्रम्प म्हणतो मला बॉस म्हणायचंय, इराण म्हणतो मला बॉस म्हणायचंय. अँड नॉट ओनली एट नॅशनल लेवल, इवन इफ यू सी इन द सोसायटी, इवन इन ऑफिस, इन मॅरिड लाईफ, इन विथ कुलिग्स, ऑफिस, डिवोटीज, सगळीकडे तेच चाललंय. बिकॉज एव्हरीबडी, सगळे जे काय आहेत, मी सांगेल तुला, तू माझा ऐकायचं, हा कन्सेप्ट घेऊन चालू. बट कृष्णा कॉन्शियसनेस मध्ये आपण इट्स अदर वे राऊंड. आय एम युअर सर्वंट. जसं हेमांगिनी माताजीचं नाव आहे हेमांगिनी देवी दासी.
शी इज सर्वंट ऑफ राधाराणी. माझं नाव आहे गोपी मनोहर दास. हम्म. आय एम सर्वंट. दास म्हणजे मी सर्वंट आहे. बरोबर. पण होतं काय, इनिशियली आपल्याला हे सगळं फिलॉसॉफी माहिती असतं, वी अंडरस्टँड आणि खूप चांगलं पालन पण करतो, नो डाऊट अबाउट इट. पण जसंच एकदा माणूस याच्यामध्ये सिनियर झाला की त्याचा ऍटिट्यूड चेंज होतो. बाबा मला एवढी वर्ष झाली, तर मी बॉस आहे, आता तुम्ही माझं ऐकायचं. तर हा जो इगो जो हळूहळू जो बिल्डअप होतो, दॅट बिकम्स रिझन फॉर अवर फॉल डाऊन अँड केऑस. तर बरोबर. वी हॅव टू बी व्हेरी व्हेरी केअरफुल. म्हणजे एकदा एक आमचे सिनियर होते, त्यांनी सांगितलं इन मटेरियल लाईफ पिरामिड मध्ये सगळ्यात खाली जे असतात ते दे आर वर्कर्स. मग वरती वरती जसं तसं क्रीम येतो आणि जो सगळ्यात मोठा बॉस आहे तो सगळ्यात वरती असतो, टॉप. बट इन स्पिरिच्युअल वर्ल्ड इट्स टोटली परवर्टेड, म्हणजे मिरर इमेज आहे. जो सगळ्यात मोठा बॉस आहे तो मिरर मिरर इमेज आहे. त्याच्यावरती सगळी जिम्मेदारी असते. ही हॅज टू टेक केअर ऑफ एव्हरीथिंग अँड ही हॅज टू ना, म्हणजे सगळं व्यवस्थित त्याला बघायचं असतं. म्हणजे तो सगळ्यांचा दास समजतो. जसं चैतन्य महाप्रभू पण म्हणतात, गोपीबद्ध कमलयो भरत दास दासानो दास 7 टाइम्स. म्हणजे फक्त दास नाही, भगवंताचा दास नाही, त्याचे भगवंताचे दास आहेत, त्यांचे जे दास आहेत, त्यांचे जे दास आहेत 7 टाइम्स बिलो, त्यांचा मी दास आहे. हा कन्सेप्ट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आपण होतं काय, पीपल फॉरगेट दॅट आणि आय एम बॉस हा कन्सेप्ट जेव्हा घेऊन चालतात तेव्हा मग अशांती सगळीकडे पसरते. सो दिस इज द बेस्ट फॉर्म्युला. शांती पाहिजे असेल, हे घर माझं आहे. आता भावंडांमध्ये फायटिंग का होत आहे, बरोबर आहे. फॅमिलीमध्ये प्रॉपर्टी इश्यूज, अरे हे घर माझं आहे, हे घर माझं आहे. सो जर वी अंडरस्टँड कृष्णा इज द प्रोप्रायटर, म्हणजे असं मी नाही म्हणत आहे की फाईट करू नका, बिकॉज इव्हन इफ यू सी महाभारत वॉज फॉर द सेम थिंग. ते पण प्रॉपर्टीसाठीच होतं, बट द कन्सेप्ट वॉज टोटली डिफरंट. इट वॉज स्पिरिच्युअल कन्सेप्ट. भगवंतांनी सांगितलं तू युद्ध कर, पण इथे काय होत आहे की ह्याला पण पाहिजे, त्याला पण पाहिजे, आणि ह्याला 100% पाहिजे, त्याला पण 100% पाहिजे. इट्स ओके, ठीक आहे. वडिलांनी जे काय बनवलंय, इफ दे डिवाइड 50-50, ओके, तू तुझं घे, मी माझं घेतो, वी आर हॅपी. सो इट्स अ पीसफुल फॉर्म्युला. पण होतं काय की होत नाही, जनरली इट डझंट हॅपन. तर शांती जर ठेवायची असेल तर मला काही भक्त असे पण माहिती, त्यांची करोडोची प्रॉपर्टी वॉज टेकन अँड दे आर, ठीक आहे, सगळं भगवंताचं आहे, ठीक आहे, त्यांनी दिलं होतं, त्यांनी घेतलं, चलो ठीक आहे, ओके. सो त्याच्यामुळे काय होतं, वी आर ऑलवेज ॲट पीस. ठीक आहे, भगवंतानी जेव्हा इच्छा होती तेव्हा दिली, भगवंतानी इच्छा होती जी घ्यायची ते त्यांनी घेऊन टाकले. तो जर आपण प्रिन्सिपल फॉलो केला, सर्व लोक महेश्वरम, भगवान सगळे आहेत अँड ही इज बेनिफॅक्टर. सगळ्यात मोठा पॉईंट जो याच्यामध्ये आहे, या कन्सेप्टमध्ये, ही इज द बेनिफॅक्टर. तो कधी जे करतो, इट इज नेव्हर फॉर अवर, है ना, आपलं वाईट कधी करत नाही. बरोबर आहे. जसं एक सुंदर उदाहरण आहे की जसं आई आपल्या मुलाला डॉक्टरकडे घेऊन जाते इंजेक्शन मारायला, तर जेव्हा घरामध्ये त्याला खूप प्रेम येतं, पण जसंच तो डॉक्टरचं सुई बघतो त्याला वाटतं माझी आई माझी शत्रू आहे, तुला ह्याच्याकडे का घेऊन आली. बट शी नोज इट इज फॉर हिज गुड. तसं भगवान पण कधी कधी आपल्याला असं सिच्युएशन मध्ये टाकतं की ओ मला हे आज सुई का मारतोय, मला भगवान निर्दयी आहे, मला खूप मला त्रास देतोय. बट दॅट इज द टाइम वी हॅव टू अंडरस्टँड व्हॉट एव्हर ही इज डुईंग, इट इज फॉर अवर ओन गुड. तर ऍक्च्युली बरोबर आहे. प्रभूजी आता जसं सॉरी इंटरप्ट केलं, आठवलं म्हणून. आता असं झालं मध्ये की मला काही गोष्टींसाठी मी प्रयत्न करत होती, काही गोष्टी व्हाव्या चांगल्या म्हणून, त्या दृष्टीने माझे प्रयत्न सुरू होते, पण त्या काही गोष्टी होतच नव्हत्या. म्हणजे काय डोंट नो का, पण माझा भगवंतांच्या चरणी विश्वास असल्यामुळे मी असं पहिल्या सुरुवातीला झाला त्रास, पण नंतर म्हटलं नाही, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. पण आज जेव्हा आजचा दिवस आहे आणि मी मागचे दिवस आले, तेव्हा मला कळतं की त्या गोष्टी नाही झाल्या, त्या खूप चांगल्या कारणासाठी झाल्या आणि ते कारण आज मला मिळतात. म्हणून आपल्याला ह्या अशा वेळी ना संयम ठेवून शांत राहणं आणि एवढंच फक्त मनाला आपल्याला समजून सांगणं की ह्याच्यापेक्षा बेस्ट प्लॅन भगवंताकडे आपल्यासाठी आहे, हे महत्वाचं आहे असं मला वाटतं.
येस येस माता. व्हॉट एव्हर इज द सिच्युएशन, चांगलं किंवा वाईट, जे पण भगवान निर्माण करतोय ते आपल्या चांगल्यासाठी आहे, हे आपल्याला समजलं पाहिजे. सो थँक्यू माता फॉर द वंडरफुल क्लास. हरे कृष्णा. खूप थँक्यू. मजा आली. प्रणाम. हो हो, सगळ्यांच्या हरे चरणी कृष्णा. दंडवत. अजून कोणाचं काही एनीबडी हॅज एनी कमेंट्स, एनी पॉइंट्स कॅन टेक, नाही तर आपण थांबूया मग. माताजींनाच थँक्स सांगायचं होतं. खूप हो. छान हा. लेक्चर केलं. Same मी here, फर्स्ट same टाइम here. ऐकलं. आणि इनफॅक्ट हा श्लोक मी आज दोनदा ऐकला. एकदा तुमच्या तोंडून ऐकला, एकदा प्रभूजींच्या तोंडून ऐकला. त्यामुळे इट वॉज सॉर्ट ऑफ अ रिव्हिजन. सो नाईस. हरे कृष्ण. थँक्यू सो मच माताजी. थँक्यू सो मच प्रभूजी. दंडवत प्रणाम. थँक्यू. ठीक आहे, आपण थांबूया इथे. हरे कृष्णा. भगवद्गीता हरे यथारूप की जय. श्रील जय. प्रभुपाद की जय. प्रभुपाद की इस्कॉन जय. गुरु वृंद की जय. सभी उपस्थित जय. भक्तवृंद की जय. जय. धन्यवाद. हरे कृष्णा. हरे कृष्णा. हरे हरे कृष्णा. कृष्ण.